कडून करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच येणारे अनुयायी यांना आवश्यक प्रमाणे सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस दलांकडून एकूण पुणे शहर पोलीस दलांकडून एकूण 5,000 पोलीस कर्मचारी, अंदाजन 750 पोलीस अधिकारी, 1,000 होमगार्ड, 8 कंपनी SRPF, वेगवेगळी QRTs, BDDS पथक, अँटी सबटाज चेकसाठी पथक, अशा RCPs, अशा वेगवेगळे प्रकारचे मनुष्यबळ डिप्लॉय करण्यात आलेली आहे. त्याचे विस्तृत नियोजन करून आज संध्याकाळी त्यांचे ब्रीफिंग पण ठेवून उद्या पासून ते बंदोबस्ताचे डिप्लॉयमेंट होणार आहे. कोणत्याही प्रकारचे क्राऊड मध्ये अडचण त्यांना येणार नाही, त्यासाठी जे काही त्या भागात जे रॅम्प्स वगैरे आणि इतर सोयी सुविधा गरजेचे असते ते सर्व करण्यात आलेली आहे. एकूण अंदाजन शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण 45 पार्किंग स्पेस, त्यामध्ये 278 एकरची जगह प्रशासनाकडून ताब्यात घेऊन तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अंदाजन 30,000चे वर 4 व्हीलर्स आणि 20,000चे अंदाजन 2 व्हीलर्सची पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. अनुयायीला येणे जाण्याकरिता 650 PMPLचे बसेस पण यामध्ये लावण्यात आलेली आहे, जेणेकरून वेगवेगळे पार्किंग स्पेसेसच्या ठिकाणातून जयस्तंभ जे मेन ठिकाण आहे त्याचे जवळपर्यंत आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. 300चे वर CCTV कॅमेराज शहरचे भागात लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 50 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रिकॉग्निशनची कॅमेराज आहे. 2 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स हे नागपूर वरून बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ते मोठे वाहन आहे, ज्यामध्ये सर्व मॉनिटरिंगची सोयी सुविधा त्या वाहनामध्ये उपलब्ध आहे, ती पण लावण्यात आलेली आहे. 10 पेक्षा जास्ती ड्रोन्स, अंदाजन 5 सॅटेलाइट फोन्स, DFMDs हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे. 50चे वर टावर्स आणि पोलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे. विशेष करून यामध्ये मिसिंग मुले, मिसिंग व्यक्ती, तसेच कोणत्याही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राईम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांचचे लावण्यात आलेली आहे. वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स, कॅमेराज, तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहे. त्या भागात 31 तारीखला संध्याकाळी पासून 1 तारीख पर्यंत बंदोबस्त 1 तारीखला पूर्ण दिवस या भागात ड्राय डे घोषित करण्यात आलेली आहे. एकंदरीत प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्व विभाग आवश्यक उपाययोजना यासाठी करत आहे. पोलीस दलांकडून पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे. एकंदरीत ही सर्व बंदोबस्त शांततेत पार पडेल याचे मला पूर्ण विश्वास आहे. या विषयावर आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर जे सालाबाद प्रमाणे जे VVIPs येते, डेप्टी CM साहेब असतील, इतर वेगवेगळे काही लीडर्स आहेत जे येत असते, ते येणार आहे. त्यांच्यासाठी योग्य वेगळी रूट तयार करून जेणेकरून अनुयायीला त्याचे मुवमेंटवर अडचण होणार नाही याचे नियोजन करण्यात आलेले आहे. No, we do not have it. गर्दी आता प्रत्येक वर्षी जसे मागचे वर्षी अंदाजन 7 ते 8 लाख लोक तिथे आले होते, अशा प्रकारचे एक एस्टिमेट आहे. या वर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे, जशा प्रकारचे माहिती वेगवेगळे जिल्ह्यातून मिळालेली आहे आणि ते वाढलेली गर्दी लक्षात ठेवून त्याचे तसे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले.
रूट डायव्हर्जन्स बद्दल वेगवेगळे ठिकाणातून शहरवरून पेरणी फाटाकडे जाणारे रस्ते किंवा ग्रामीणवरून येणारे किंवा पिंपरी चिंचवड करून येणारे ते सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचे डिटेल एक व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे. कोणत्या मार्गाने नगरवरून येणारे मराठवाड्यावरून येणारे ट्रॅफिक कोणते मार्गाने येतील, कुठे थांबतील, कुठून त्यांना बसेस मिळेल, त्याचप्रमाणे नाशिक वरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, मुंबईवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, अशा वेगवेगळे भागातून येणारे वाहनांसाठी डिटेल नियोजन करण्यात आलेली आहे. साइन बोर्ड्स लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून अनुयायीला त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही. आमच्याकडे अशा जशा मी सांगितले नक्की काही फिगर सांगता येत नाही. मागच्या वर्षीपेक्षा जास्ती लोक यावर्षी येणार आहे असे एक रफ एस्टिमेट आहे. मागच्या वर्षी 7 लाखचे सुमारास लोक होते, त्यापेक्षा जास्ती लोक राहण्याची शक्यता आहे. अंदाजन 10 लाख पर्यंतची एक आम्ही एक हे ठेवून नियोजन केलेली आहे. त्या तोपर्यंत फिगर जाऊ शकते. राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे. त्या भागात जे मेन कोर एरिया आहे तिथे कोणताही सभा वगैरे तिथे होत नाही, कारण तिथे अशा काही म्हणजे इतके गर्दी असल्यामुळे तिथे काही सभा होण्याची काही प्रयोजन नाही आहे. ते त्या भागातून लांब असलेले जे नियमित ठिकाण आहे तिथे प्रत्येक वर्षी सभा होते आणि ते लीडर्स पण ठरलेले आहे, त्याप्रमाणे ते आयोजन होऊ शकते. सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात अफवा पसरतात किंवा मेसेज काही वेगळ्या पद्धतीचे असतात. सोशल मीडियावर आमची अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे सतर्क आहे. काही प्रकरणात अशा प्रकारचे दिसून आला जिथे गुन्हा पण दाखल करण्यात आलेली आहे. मुझे पूरा विश्वास है कि उसकी कोई भी विपरीत रिफ्लेक्शन हमारे इस नियोजन में, इस आयोजन में नहीं होगा. ये एक बहुत ही भावना से जुड़ा हुआ ये यहाँ पे लोग आते हैं. उसमें जहां पे भी जो घटना हुई वहां पे संबंधित जिला ने उस पर कार्रवाई किया है. उसकी कोई भी विपरीत परिणाम यहाँ पे नहीं होगी, ये हमारा मानना है. 31 बद्दल येतो मी आता. जर हे मुद्दा संपला तर आम्ही 31 बद्दलची थोडक्यात सांगू. हो. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण दोन्ही सज्ज आहे. भरपूर मीटिंग्स आमची सोबत झालेली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय. पिंपरी चिंचवडचे रेलिव्हन्स अशा आहे की बरेचसे गाडी अनुयायी जे येतात, मुंबईवरून येत असतील, नाशिकवरून येत असतील, तिथून डायव्हर्जन्स आणि त्याचे रेग्युलेशन मध्ये त्यांची पण अत्यंत मोठी भूमिका असते. तीनही पोलीस युनिट्सची कोऑर्डिनेशन, जॉईंट विजिट्स, जॉईंट प्लॅनिंग पूर्णपणे झालेली आहे आणि आम्ही सगळे एकच प्लॅटफॉर्मवर काम करत आहोत. सर, या पार्श्वभूमीवर आम्ही किती जणांना नोटीस दिलेले आहे त्या भागातल्या आणि किती जणांना ताब्यात घेतलं? आवश्यक प्रमाणे प्रतिबंधक कारवाई आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली आहे. जे काही मिस्चिफ मॉंगर्स असतील ज्यांच्यामुळे या प्रकरणात काही विपरीत घटना घडण्याची शक्यता जर लक्षात येईल तर कारवाई करण्यात आलेली पण आहे आणि येणार पण आहे. कोणीही या प्रकरणात काही आपत्तीजनक घटना करण्याची हे मनात हे ठेवू नये, अन्यथा पोलीस कडून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल.
I will only say, let us forget about the past. After that incident of 2018, we have had successful bandobast since those years, and the police administration and the various departments of the government, and the government is fully sensitive to the issue. We are taking all steps which are necessary to ensure that the devotees who come here, the people who come here for darshan, they get the best of all the facilities which is required, and we shall ensure that there is nothing untoward which happens. जशा प्रकारे मागच्या तारखेमध्ये डीजेवर एक संधी टाकण्यात आली होती आणि काहीतरी निश्चित केलं होत्या, तर या मिरवणुकीमध्ये पण काय साऊंड लेवल वगैरे अशा काही योजना केल्या आहेत? जी काही नियम आहे, कायदा आहे, त्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि टॅक्टफुल रीत्याने सर्व प्रकरण हाताळण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. ॲम्ब्युलन्सची एक्झॅक्ट फिगर्स आमच्याकडे नाही आहे, परंतु लास्ट जे शहर भागात जे होते अंदाजन 225 ॲम्ब्युलन्सेस शहराचे भागात ते करण्यात आली होती. एक्झॅक्टली ग्रामीणचे भागात तिथून जे हॉस्पिटल्स आहे ते किती त्यांनी आणि किती ॲम्ब्युलन्सेस केलेली आहे ती आता आमच्याकडे फिगर्स नाही आहे, परंतु हॉस्पिटल्सची पूर्णपणे मॅपिंग करण्यात आलेली आहे. कोणते हॉस्पिटल कोणते फील्डला एक्सपर्ट राहील, काही कार्डियक इश्यूज झाला तर कोणता नियरेस्ट हॉस्पिटल राहील तिथे घेऊन जायचे, किंवा काही ऍक्सिडेंटचे प्रकरण काही झाला तर कुठे घेऊन जायचे, अशा वेगवेगळे स्पेशालिटीचे हॉस्पिटलचे पण मॅपिंग त्या भागाचे करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आमचे अधिकारी त्याबद्दल कोऑर्डिनेशन करत आहेत. ओके, थँक्यू. आता 31 डिसेंबर चे न्यू इयरचे बंदोबस्ताबद्दल पण आवश्यक नियोजन करण्यात आलेली आहे. एकूण 17 स्पॉट शहराचे आहे वेगवेगळे भागात जे गर्दीचे ठिकाण 31 तारीखला रात्री असते, या सर्व गर्दीचे ठिकाण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे. एकूण स्पेशल 23 ड्रंक अँड ड्रायव्हिंग पॉइंट्स आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे आणि अत्यंत इंटेन्सिव्ह रीत्याने ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्यात येईल. जे काही अप्रॉक्सिमेटली शहरात 40 ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी इव्हेंट्सची आयोजनाबद्दलची अर्ज माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्यांना योग्य नियमाचे अधीन राहून त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोणताही प्रकारचे व्हायलेशन हॉटेल्स आणि पब्स कडून होऊ नये यासाठी त्यांना सूचना पण देण्यात आलेली आहे. वेळ जे 5 वाजेपर्यंत आहे त्याचे पालन, त्याचबरोबर जुवेनाइल्सला अल्कोहोल सर्व न करणे किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह तिथून निघणारा ते ड्रंक अँड ड्राईव्ह नाही करतील त्याबद्दल सूचना. कोणताही आपत्तीजनक वस्तूचे वापर जसे ड्रग्स इत्यादीचे वापर होणार नाही यासाठी त्यांना योग्य सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत पब्स आणि त्या परिसरात डिसिप्लिन मेंटेन करायसाठी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. कोणताही प्रकारची एबेरेशन यामध्ये पब्स कडून होईल तर अत्यंत सक्तीने कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात येईल. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती असतील 2-4 दिवसापूर्वी एका पबनी 3 वाजेपर्यंत आम्ही पब चालवत आहे अशा प्रकारचे ऍडव्हर्टिजमेंट त्यांनी केली होती आणि तशामुळे ते खरं तर ग्राहकांना दिशाभूल करणारी आहे आणि जर चालवत असतील तर ते कायद्याच्या विरुद्ध आहे आणि ते जर फक्त ग्राहकांना प्रलोभित करायसाठी करत असतील तर ते जे गेस्ट आहे त्याचे चीटिंगचे प्रकार आहे. अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर अत्यंत कडक कारवाई त्या बारवर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत ज्या मॉलमध्ये ते बार आहे त्या मॉल मालकांना पण आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे की त्यांच्याकडे जर 1:30 वाजेपर्यंत परवानगी आहे तर त्यांचे टेनेंट कसे अशा प्रकारचे करत होते आणि त्यांचे सीसीटीव्ही का बंद करण्यात आली होती. अशा प्रकारचे अत्यंत बारकाईने पोलीस या प्रकरण हँडल करत आहे. पब्स आणि बार्स किंवा इतर कोणताही लायसन्स होल्डर्स व जे नियमाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही अशी प्रकारची योग्य आणि कडक सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर साठी एकूण अंदाजन 3000
पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत. त्याच व्यतिरिक्त अंदाजन 700 वाहतूकचे कर्मचारी 31 तारीखला पूर्ण रात्री वेगवेगळे ठिकाणी बंदोबस्तवर, म्हणजे वाहतूकचे नियोजन काही काही ठिकाण अत्यंत गर्दी, अत्यंत कंजेशन होऊन जाते, त्याचा डिकंजेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट्स, रॅश ड्रायव्हिंग या विरुद्धचे एन्फोर्समेंट बद्दलची पण पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे. त्याच व्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेराज ला त्या दिवशी लाईव्ह मॉनिटरिंग साठी स्टाफ लावण्यात आलेली आहे, जेणेकरून जिथे जिथे गर्दी, फॉर एक्झाम्पल MG रोडवर लास्ट इयर जे मागचे वर्षीचे जर पाहिले तर MG रोडचे परिसरात मोठी कोंडी झाली होती, किंवा FC रोडचे परिसरात कोंडी झाली होती, JM रोडचे परिसरात कोंडी झाली होती. अशा जे मागचे वर्षी जिथे जिथे कोंडी झाली होती ती प्लेसेस आयडेंटिफाय करून यावर्षी कोंडी होणार नाही यासाठी योग्य नियोजन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेले आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात बलून सोडले जातात, पर्यावरणाच्या दृष्टीने जे बलून धोकादायक असं एक त्या संदर्भात काही ठरवलंय का की बलून सोडायला? याबद्दल खरं मला कल्पना नाहीये की कोणते संघटनांनी काय आणि काय एक्झॅक्टली त्याचे इम्प्लिकेशन्स आहे. जर असतील तर आम्ही बघू आणि MPC आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या अधिकारी सोबत चर्चा करून काय कायदेशीर रीत्याने करता येते ते नक्कीच करण्यात. सॉरी, पाटी 31 चे शहरात आम्ही जे बोलतो ते पुणे शहर पोलीसचे ज्युरिडिक्शन बद्दल म्हणतो. आता इफ ऑल इज ओके विल जस्ट प्ले, आम्ही एक जे व्हिडिओ जे आहे ते आम्ही जस्ट एक व्हिडिओ प्ले करणार. थोडा डार्क करा साहेब, जरा पडदा लाईट थोडा ऑफ कर. इकडेचे लाईट या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊ. सातारा तुळजापूरवरून येणारे अधिकारी तसेच पुण्यातील कात्रज आणि द्वारके भागातून येणारे अधिकारी कात्रज, हडपसर, तुळजापूर हायवे, देऊळ फाटा ते इस्तर मार्गे खंडोबा मार्गापर्यंत येते. तसेच सोलापूरवरून येणारे अधिकारी हे सोलापूर हायवे, देऊळ फाटा, इस्तर मार्गे या मार्गाला येते. उसकी लाइफ बचाइए, फिर टायर एमटी का कॉन्स्टेबल ड्राइवर अभी बोला है उसका ख्याल से संदीप पुनः गया होगा चेक कर किंवा आळंदी मार्गे वर्धन, सोलापूर मार्गे लोणीकर येथे बातमीच्या ठिकाणी जाते. नाशिकवरून नाशिक पुणे हायवेवर येणाऱ्या आंदोलनाच्या बद्दल चाकण येथे चाकण चौकातून डावीकडे वळून शिक्रापूर चाकण रोडवरील बातमी ठिकाणी जाते. नाशिककडून नाशिक पुणे हायवेने येणाऱ्या आंदोलनाची कार इत्यादी हलकी वाहने चाकण चौकातून डावीकडे जवळ येतात. तेव्हा पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मुशी चौक येथून आळंदी मार्गे वर्धन, सोलापूर मार्गे लोणीकर येथे पाणी जाते. पुणे शहरातून वासुली मार्गे लोणीकरकडे बाथरूमच्या दिशेने जाते. मराठवाड्यातून येणाऱ्या आंदोलनांनी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर शिक्रापूर मार्गे यावे. तसेच पुण्याहून येणाऱ्या आंदोलनांनी लोणीकरपर्यंत सर अभी ऑन द 1.5 घंटा लगेगा उसका अभी आज ठीक है तुम्हें जाएगा. आळंदी मार्गे मोठ्या वाहनांना गेल्यास बंदी करण्यात आली असून लहान वाहने ही पुलगाव नदी शाळेपर्यंत येतील. लोणीकर आणि शिक्रापूर तसेच खंडोबा मार्ग व पुलगाव सैनिक शाळा इथून पुणे खाती अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनानं प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
लोणीकर येथे आपले घरच्या समोर पार्किंग, तर खंडोबा महाराज आणि गुरुदेव सैनिक शाळा येथे पार्किंग आणि आदित्यानगर पासून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या माणसांसाठी शिक्रापूर येथे जीप धाब्याच्या समोरील व गोलच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिक्रापूर येथे मुंबई ठाणे येथून दादर मार्गे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या माणसांसाठी टोरंटो गॅसवर पार्किंग पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी तुमची वाहने सुरक्षित राहावी याची काळजी प्रशासनाची. या ठिकाणी टू व्हीलर, फोर व्हीलर तसेच बस आणि ट्रकसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, हाय मास्कचे लाईट, वॉच टॉवरची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. विविध खाण्यापिण्याचे स्टॉल्सही या भागात असतील. पार्किंगमध्ये आपण आपली खाजगी वाहतूक करू. DFMD प्लाझापासून पिकअप पॉइंटवर येथे आहे. येथे पोलीस परत केंद्र उघडण्यात येणार. येथून पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपल्यासाठी बसेसची सोय केली आहे. या बसमध्ये बसून आपण अभिवादन करण्यासाठी आपल्याला इंग्रजवाडी खाता येते सोडे. आने के बाद नारेबाजी तो कम से कम आपल्याला पुण्या कोण नात्यापर्यंत सोडे. इथून पुढे विजय स्तंभापर्यंत आपल्याला चालत करायचे आहे. कार्यक्रम स्थळी अभिवादन करून आपण परत याच ठिकाणी रोज पुढे बसू. जिथे आपले खासगी वाहन गेले आहे त्या ठिकाणी जाऊ शकतात. यासाठी उसका मीटिंग अजित पवार साहब के साथ वाले मीटिंग पवार साहब नंबर पर्यायी मार्ग असे असते. अशी सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. आमचा पुणे मुंबईकडे जाणारी वाहने ही शिरूर, धावणे फटा, धावणे पाळगाव, चौकुला या मार्गे पुण्याकडे येते. पुणे करून अहिल्यानगरकडे जाणारी वाहने ही खराडी बायपास येथून हडसर पुणे सोलापूर हायवे होतं चौकुला केळगाव मार्गे धावणे, शिरूर, अहिल्यानगर रोड अशी जाते. सोलापूर रोडवरून आळंदी काका या रोडात जाणारी खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व काका येथे जाते. मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने मालवाहतूक वाहने ही बडगाव, मावळ, टाकण, खेड, मंचर, नारायणगाव आणि फटा मार्गे अहिल्यानगर अशी जाते. मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणारी हलकी वाहने उदाहरणार्थ दाळ, ची ही वडगाव, मावळ, टाकण, खेड, पावळ, शिरूर मार्गे अहिल्यानगर अशी जाते. जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. आपण जिल्हा प्रशासनाला हा 1600 व सगळेमान पार पाडावा ही नम्र विनंती. धन्यवाद. देतो तिकडे त्या दिवशीचे देऊ आम्ही वेळोवेळी देऊ. ओके, आता नवीन वर्षाच्या उपलक्ष्यमध्ये सर्वांना येणारे नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. 2024 येथे क्राईम विषयी जर सांगायचे असतील तर क्राईम टोटली अंडर कंट्रोल आहे. एकूण फॉर एक्झाम्पल जे विशेष मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर या 2 हेड्स मध्ये आमची सुरुवातीपासून लक्ष त्याच्यावर योग्य कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे आमचे प्रायोरिटीचे एक विषय होता. त्या प्रायोरिटीचे विषयाच्या अनुषंगाने मर्डर्स मध्ये एकूण आतापर्यंतची फिगर्सच्या अनुषंगाने अप्रॉक्सिमेटली मागचे 2 वर्षाचे तुलनेमध्ये म्हणजे 22 आणि 23 चे तुलनेमध्ये 24 येथे अंदाजन 10% मर्डर्स मध्ये घट आहे. मागचे वर्षी अंदाजन 102 मर्डर्स घडला होता, त्याचे पूर्वीचे वर्षी 105 मर्डर्स घडला होता. या वर्षी आतापर्यंतचे फिगर्सच्या अनुषंगाने 91 मर्डर्स आतापर्यंत शहरात घडलेली आहे. 2025 साठी आम्ही हे टार्गेट आमचे दलांसाठी ठेवलेले आहे की ही फिगर आम्हाला
कमीत कमी 75चे खाली घेऊन जायचे आहे. ही आमचे पोलीस दलांसाठी टार्गेट आम्ही ठेवलेली आहे. त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये अप्रॉक्सिमेटली 20% मागच्या वर्षीचे तुलनात घट झालेली आहे. म्हणून अटेम्प्ट टू मर्डर्स आणि मर्डर्स हे जे बॉडी ऑफेन्सेस असते, गंभीर प्रकारचे बॉडी ऑफेन्सेस असते, त्यावर योग्य आला 2024ला जर आले असतील, 2025 मध्ये आणखी 15 ते 20% हे घट व्हायला पाहिजे अशी उद्दिष्ट आम्ही आमच्या समोर ठेवलेली आहे. त्याच अनुषंगाने एकूण काल आम्ही 100वा MPDA ची ऑर्डर परवा आम्ही इश्यू केली होती. यावर्षी आतापर्यंत 100 MPDAs मध्ये डिटेन्शन करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात MCOC मध्ये पण आरोपी अटक करून त्यांना जामीन होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. 2025 मध्ये आमच्यासाठी विशिष्ट टार्गेट म्हणजे एकूण 5 वर्षात 2019 पासून 740 मोकावरचे आरोपी हे जामीनवर सुटलेली आहे. या जे 740 MCOC मध्ये बेलवरचे आरोपी आहेत त्याच्यावर अत्यंत कडक सर्वेलन्स आणि बेल ऑर्डर्सची योग्य अंमलबजावणी आणि बेल ऑर्डर्सची उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुद्ध आवश्यक कारवाई ही टार्गेट ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे 740 चे व्यतिरिक्त अप्रॉक्सिमेटली 180 असे MPDA चे डिटेन्यूज आहे जे 2019 चे नंतर जे MPDA मध्ये करण्यात आली होती आणि त्यांचे काल 1 वर्षाचे ते पिरियड संपून ते बाहेर आलेले आहेत. त्यांच्यावर पण योग्य वचक, कायद्याची वचक ठेवण्याच्या दृष्टिकोनातून टार्गेटेड आयडेंटिफाईड क्रिमिनल्स विरुद्धची ऍक्शन प्लॅन सुरू करण्यात आलेली आहे. जुवेनाइल्स विरुद्धचे जुवेनाइल्स क्रिमिनॅलिटी मध्ये जुवेनाइल्स ची जी वाढता प्रमाण दिसून येते त्या अनुषंगाने यावर्षी आवश्यक उपाययोजना म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने काय काय कारवाई करण्यात येऊ शकतील, त्यांचे पेरेंट्स आणि गार्जियन्सला कशा प्रकारे काउन्सिलिंग किंवा कायदेशीर कारवाई करता येऊ शकतील, त्याचबरोबर कम्युनिटी एक्सरसाइज म्हणून काही त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना मेन स्ट्रीम मध्ये कशा आणता येईल त्याबद्दल पण नियोजन 2025 मध्ये आम्ही नियोजित केलेली आहे. वाहतूकची दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे काही विषय प्लॅनिंग स्टेजवर आहे, जेणेवरून योग्य एन्फोर्समेंट, टेक्नॉलॉजीचे योग्य वापर आणि त्याच दृष्टिकोनातून एन्फोर्समेंट याच्यावर एक ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विशेष करून सांगायचे असतील तर टेक्नॉलॉजीमध्ये एक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम साठी पुणे शहराला अंदाजन 500 जंक्शन्सला कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे आणि ते शासनाच्या स्तरावर विचाराधीन आहे. त्यामध्ये एका कन्सल्टंट नेमणूक करून एक DPR तयार करून एक ITMS, त्यामध्ये मुख्य जे ITMS चे मुद्दे असतील त्यामध्ये सिग्नल ऑटोमेटेड सिग्नलिंग सिस्टम जे एक कमांड सेंटर वरून कंट्रोल होतील आणि त्यामध्ये कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आधारे आणि हिस्टॉरिकल व्हेक्युलर काउंटचे डेटा अनालाइज करून आणि त्याच दिवशीचे ट्रॅफिक मुवमेंट अनालाइज करून सिग्नल सिस्टम ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतील. अशा प्रकारचे फॉरेन कंट्रीज मध्ये जे अल्गोरिदम्स जे कार्यान्वित आहे त्याचे या सिस्टम मध्ये यूज होण्याची आमच्याकडून नियोजन करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्याचे व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आम्ही सांगितले, ऑटोमेटेड एन्फोर्समेंट सिस्टम आणि सर्व गोष्टीची मॉनिटरिंग एक इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सेंटर वरून होतील. अशा प्रकारचे हे मुख्य केंद्रबिंदू या प्रपोज्ड ITMS सिस्टम मध्ये राहणार आहे. यामध्ये जे आमच्याकडे 1500चे सुमारास जे ऑलरेडी CCTV कॅमेराज आहे आणि 2800 CCTV कॅमेराज जे फेज 2 मध्ये लावण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे, त्याचे इंटिग्रेशन पण
इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सिस्टम वरून होईल. आणि तिसरी महत्वाची गोष्टी त्यामध्ये की रडार बेस्ड व्हेक्युलर काउंट डेली लेवलवर आणि व्हेक्युलर क्लासिफिकेशन की कोणते मार्गावर किती टू व्हीलर्स, किती फोर व्हीलर्स, किती ट्रक्स, किती हेवी व्हेकल्स, किती डंपर्स, किती बसेस, ही क्लासिफिकेशन होईल आणि त्याचे सिम्युलेशनचे मॉडेलवर पुढचे कालाचे ट्रॅफिक प्लॅनिंगचे दृष्टिकोनातून ही सर्व डेटाची मदत होईल. अशा प्रकारचे अशा प्रकारचे कॉम्पोनेंट्स या प्रपोज्ड इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम मध्ये होणार आहे. याचे व्यतिरिक्त टेक्नॉलॉजीचे व्यतिरिक्त आम्ही ऑलरेडी मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्ह शहरात या 2024 मध्ये केलेली आहे आणि मागचे काही 2-3 महिन्यापासून ट्रिपल सीट आणि रॉंग साईड कॅरेजवेवर पण मोठ्या प्रमाणात मोहीम करण्यात आलेली आहे. मला 2025 साठी आमचे ट्रॅफिक दलांसाठी एक टार्गेट आहे की कोणीही रॉंग साईड, रॉंग कॅरेजवे किंवा ट्रिपल सीट चालवण्याची हिंमत शहराला करू नये. अशा प्रकारचे डिटरंट एन्फोर्समेंट मेकॅनिझम शहराला या काळात सुरू करायचे ही उद्दिष्ट आमच्यासाठी 2025 मध्ये आम्ही ठेवलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून जे प्लॅनिंग बॉडीज आहेत त्याच्या सोबत अत्यंत चांगली इंटरॅक्शन झालेली आहे आणि फॉर एक्झाम्पल मेट्रोची जी काम सुरू आहे ओव्हरहेड मेट्रोची त्याच्याबद्दलची PMRDA आणि टाटा